एका बाजूने सोपान स्मृती दुपारेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय श्रीराम गौरापूर या दोन टीम आमने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळतील. दुपारेपाडा आपण टीम पाहतोय जी क्षेत्ररक्षण करणारी टीम, बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय जय श्रीराम गौरापूर. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडवर आकाश थाळके आणि नॉन स्ट्राइक एंडवर रोहित पाटील ही पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये. डावाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू हाताळण्यासाठी चिराग. आपल्या स्टेल मधील पहिला चेंडू मॅन्टिटी पॉवर प्लेचं षटक आपण पाहणार आहोत. या संपूर्ण मॅच मध्ये जोही चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक घेईल त्याला सन्माननीय रितेशजी घाग यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचे कॅश प्राइज इथे दिलं जाईल. जबरदस्त मॅच मध्ये पहिला बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. काय कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. पहिला चेंडू डॉट बॉल आपण मैदानाच्या आत कंप्लीट करताना पहिला डॉट बॉल नंतर डावाची सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून कमालीची केली आहे. एक बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. मॅन्टिटी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आपण दमखम दाखवताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिराग गोतारनेला आपण पाहतोय. अगेन बॉल. बॅक टू बॅक काय कमालीची चेंडू हाताळणी केली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर फिल्म सिटी मध्ये कटप्पा आणि इथे मात्र पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये चिराग गोतारनेचा काय कमालीचा टप्पा. जबरदस्त मॅच आहे, व्होल्टेज मुकाबला आणि त्यातील काय जबरदस्त ओव्हर हाताळताना आपण पाहतोय चिराग गोतारनेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दोन चेंडू हे निर्धाव मैदानाच्या आतमध्ये. चॅम्पियन ट्रॉफीला आज मात्र 4 चांद लागताना आपण पाहतोय. जबरदस्त फंटास्टिक अरेंजमेंट मध्ये ही स्पर्धा. अगेन बॉल फटका चांगला आहे पण तो जज करतोय क्षेत्ररक्षक. व्हॉट कॅच ऑफ क्वालिटी, सुपर कॅच. येस, विकेट इज गॉन. तीन चेंडूचा खेळ करताना मैदानाच्या बाहेर आपला खातही न खोलता परतीच्या प्रवासाला धाडताना आपण पहिला गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज चिराग गोतारने. व्हॉट बॉलिंग, सुपर. अगेन बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावाची सुरुवात करण्यासाठी सूरज. यावेळेस पुन्हा त्या क्षेत्रामध्ये चेंडूला उडवलंय परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये पडतोय. नो मॅन लँड क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला गेला होता. तत्पूर्वी आपण पाहिलं तर चांगलं चेंडूला गॅदर केलंय. फेकी करेल तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि डावाचा श्री गणेशा होताना मैदानाच्या आतमध्ये टीम गौरापूर टीमच्या खात्यामध्ये 2 धावा कंप्लीट होतील. 1-2 ही सरासरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम जय श्रीराम गौरापूर. कौतुक करावं तेवढं थोडं असेल गोलंदाज चिराग गोतारनेचं. षटकातील पुढील बॉल सूरज. अगेन बॉल फटका चांगला आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला 1 बाउन्स. रोप द क्लिअर होईल का? यस, चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. सन्माननीय मयुरेश मनोरे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण सन्मान इथे करतोय. कल्पेशजी ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्याचा सन्मान या मुख्यमंचावरनं करावा. मयुरेश मनोरे जे आपल्या मुख्यमंचावर उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मानित करतोय. त्यांचा स्वागत सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. तर नंतर उमेशजी लोखंडे इथे उपस्थित आहेत आणि त्यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मानित करतोय.
निखिल भोईर आपल्याला विनंती आपण उमेश लोखंडे यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. सहा बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धाव फलकावर धावांची जर आपण गती पाहिली तर एक बाद. धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात 6. तदनंतर आपल्या या मुख्य मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय रितेशजी घाग ज्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. मी महेंद्रजी ठाकरे आपल्याला विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. रितेशजी घाग जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मानित करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो गोलंदाजी ट्रॅक वरती लोकेशच्या माध्यमातून काय कमालीचा चेंडू हाताळलाय, परंतु इथे लिडिंग एज पाहायला मिळाली, परंतु एक छोटी धाव निश्चित कंप्लीट होईल. एकेरी धावाने धाव फलक पुढे सरकेल. धाव फलकावर धावा जोडल्या जातील. टोटल 7 धावा. 7 बॉलचा खेळ सुद्धा कंप्लीट झालाय. धाव फलकावर 7 धावा जोडताना एक फलंदाज, जो फलंदाज आपण पाहिला अक्षयला परतीच्या प्रवासाला धाडलाय, तो आकाश मध्ये परतीच्या प्रवासाला पॅव्हलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तत्पूर्वी टीम जय श्रीराम गौरापूर ही 7 धाव संख्येवर खेळ करते. चांगला बॉल यावेळी बॅटरच्या रनर मध्ये होता चेंडू, परंतु इथे खेळताना ऑन साइडला डीप लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवून फेकी करेल. तत्पूर्वी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये काय डेंजर झोन कडे धावत सुटलेला फलंदाज आपल्या स्क्रीजवर सुखरूप पोहोचेल रोहित, आणि त्याच रोहित पाटीलने मात्र या 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. आणि स्कोर कार्डवर धावाचा टीमच्या पाहिला तर लागल्या गेल्या त्या टोटल 9 रन्स. 9 धावा या स्कोर कार्डवरती टीम जय श्रीराम गौरापूर. एक बाद 9 वर आपण त्यांचा स्कोर कार्ड पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहिला तर लोकेश दुपारे आपल्या वैयक्तिक कोड्यातलं पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. संघाचं दुसरं क्रमांकाचं षटक. अगेन बॉल यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर कंप्लीट केली. षटरक्षक पोहोचेल. तत्पूर्वी चेंडूला उचलेल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॅकअप मिळताना तत्पूर्वी 2 धावा अगदी सहज कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावांनी धावफलक डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचेल. 11 रन्स. 11 धावा या कंप्लीट होतील. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 9 चैतन्य स्पोर्ट गांद्रे आयोजित ही चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. जबरदस्त फंटास्टिक अरेंजमेंट मध्ये ही स्पर्धा. यावेळेस ऑन साइडला जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनचा सफर करताना. येईल या चेंडूवरती A1 ब्रँडेड क्वालिटीचा चौकार 4 SD. आपण विचार केला तर आता 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि या 4 चेंडूमध्ये धावांची वसुली किती? तब्बल 9 धावांची खर्ची आतापर्यंत झालेली आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. मॅन्टेरी पॉवर प्लेचा आपण दुसरं षटक हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बॉलिंग मार्क वरती लोकेश दुपारे चेंडू क्रमांक 5 घेऊन सज्ज झालाय. समोर मात्र फलंदाज मिस्टर. यावेळेस अतिशय चांगला फटका. इथे मात्र शतरक्षाला मात्र उलकावणी देऊन चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या सफर चाटत पुसत जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय अंतिम क्षणी चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी चेंडूवरती धावा धावून पळून पूर्ण केला. टोटल 3 धावा कंप्लीट. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूनंतर मॅच मधील 11 बॉल हे कंप्लीट झालेत आणि धावफलकावर धावा किती हा प्रश्न केला तर धावा झाला टोटल 18 धावा. थर्ड एम्पायर तिकडे बघायचं आहे बाउंड्री लाईनला टच आहे का चेंडू. पंचाचा इशारा आलाय. डिसिजन पेंडिंग आहे. अतिशय चांगले अरेंजमेंट मध्ये ही स्पर्धा पाहतो. डे नाईट फॉर्मॅट मध्ये
काय कमालीचं अरेंजमेंट जर आपण पाहिलं तर पर्वत तिसरं आणि काय जबरदस्त अरेंजमेंट. तमाम प्रेक्षक राजा इथपर्यंत पोहोचला आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. कारण आपण वाडा तालुका म्हटला तर प्रेक्षक दर्दी आणि म्हणूनच झाली आहे खूप सारी या स्पर्धेला गर्दी. पाहणी केली जाते चेंडू बाउंड्रीला टच झालाय की नाही. मैदानाच्या मध्ये आतमध्ये आपण मॅच पाहतो. नवीन आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो सोपान स्मृती दुपारेपाडा आणि त्यांच्याशी 2 हात करताना आपण पाहतो टीम जय श्रीराम गौरापूर जी फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय. मॅच मधील आपण पाहिलं तर 11 बॉलचा आतापर्यंत खेळ कंप्लीट झालाय. एक फलंदाज बाद झालाय जो फलंदाज आपण पाहिलं तर आकाश आणि 5व्या बॉलचं डिसिजन पेंडिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. सेफ आहे 3 धावा या आपण स्कोर कार्ड वरती जोडताना पाहणार आहोत. या 3 धावाच्या मदतीने टोटल जर स्कोर कार्ड पाहिलं तर धावा झाल्यात 18 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. अंतिम बॉल या षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज लोकेशच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवर फलंदाज जर पाहिला तर रोहित पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सूरज जालेकरला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. रोहित मात्र स्ट्राईक एंडवर. हा बॉल आपण पाहिला तर सपळून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहिला तर षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. 12 बॉलचा खेळ मित्रांनो कंप्लीट झालाय आणि 12 बॉल मध्ये धावा किती तर धावा मात्र 1 बाद 18 या स्कोर कार्ड वरती 9च्या सरासरीने स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या. तत्पूर्वी ऐकू एक डीजे धून आणि परत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती आणला जातो. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चिराग गोतारने पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. 6 धावा खर्च करताना एक फलंदाज त्यांनी बाद केला होता. यावेळेस मात्र वैयक्तिक कोड्यातला दुसरा षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आणला जातोय तो मिस्टर चिराग गोतारने. विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज सूरज जालेकरला आपण पाहतोय. सूरज जालेकरचा विचार केला जाता पण तो वैयक्तिक 17 धावांवर खेळ करतोय. चांगल्या धावा जमवल्यात आपल्या टीम साठी. राईट आर्म ओव्हर द विकेटना राऊंड विकेट मात्र स्टार्ट करेल. पहिला बॉल आपण पडला तर जसप्रीत बुमराची आठवण करून दिला आपण गोलंदाज त्याच्या कॉपी स्टाईलनं हा चेंडूची फेकी करताना मैदानाच्या आतमध्ये आणि डॉट बॉल कंप्लीट झालाय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर चांगली लेंथवर गोलंदाजी करताना चिराग गोतारनेला पहिल्या षटकात सुद्धा अतिशय तिखट मारा केला होता. या षटकामध्ये चांगली सुरुवात करताना पहिला बॉल डॉट
कुटुंबाचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर बॅक टू बॅक दोन चेंडू निर्णायक आपण हाताळताना पाहतोय मिस्टर चिराग गोतारने. व्हॉट बॉलिंग, जबरदस्त लाईन लेन सुपर पाहायला मिळाली. दोन निर्धाव चेंडूचा खेळ झालाय, पूर्णपणे बंदिस्त केलाय. जो फलंदाज मात्र अतिशय फॉर्म मध्ये होता, चांगली फलंदाजी करताना त्याने 17 धावा. आपल्या मुख्य मंचावर सन्माननीय राजेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मी डॉक्टर पराग पाटील आपल्याला विनंती करतो की आपण राजेशजी पाटील परागजी ठाकरे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. सन्माननीय राजेशजी पाटील जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत आणि दोघेही क्लासमेट आहेत आणि एकाकडनं दुसऱ्याचा सन्मान हा मुख्य मंचावरनं होत असताना आपण पाहत आहे. एक सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत आणि त्यांचा हा सन्मान या मुख्य मंचावरनं होतोय. तर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा सूरजला मात्र परतीच्या प्रवासाला धाडलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू हाताळले होते. तिसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद केला होता. सेम टू कंडिशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक दोन निर्धाव आणि तिसऱ्या बॉलवरती सूरजला मात्र परतीच्या प्रवासाला. आणखीन एक विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अनिकेत थालेकर, अनिकेत जालेकरला आपण पाहतोय. अनिकेत मात्र आलाय चौथ्या क्रमांकावर, त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. डावाची सुरुवात कशा प्रकारे करेल चेंडू क्रमांक 4 चिराग गोतारने. अगेन बॉल यावेळेस ऑन साइड लागलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहतो मिस्टर क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. एकेरी धावाने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. धाव फलक मात्र एकेरी धावाने खूप वेळानंतर मध्ये पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. 19 धावा या स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये खर्ची झाल्या होत्या टोटल 13 धावा, 12 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक धाव खर्च करताना चांगली गोलंदाजी केली आहे. अतिशय तिखट मारा, मारवाड्यापेक्षाही कंजूस गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती चिरागच्या माध्यमातून गोलंदाजी काय कमालाची, त्याची सोन्याची अंगठी बोटाला शोभून दिसते. तशा प्रकारचा हा चेंडू मात्र आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये चिराग गोतारण्याच्या हाती शोभून दिसतोय. बॅक टू बॅक आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केली फक्त एकच धाव आणि महत्वाचा फलंदाज परतीच्या प्रवासाला धाडले गेले आतापर्यंत 2. तोच चिराग आपण पाहतोय. अगेन बॉल यावेळेस मध्ये खेळायचं होतं, शरीराला चेंडू आदळेल तत्पूर्वी आपण पाहिला तर बॉलर चेंडूपर्यंत पोहोचेल. आणखीन एक डॉट बॉल ने षटक क्रमांक पाहिला मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाचा खेळ मित्रांनो कंप्लीट झालाय. 18 बॉलचा खेळानंतर धावफलकावर धावा जोडल्या गेल्या 2 बाद 19 यष्टीचे. मारा प्रत्येक गोलंदाजाने केलाय मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस मध्ये गौरंग कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळी बॅटच्या रनरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला. चेंडूला स्टॉप करेल, फेकी करेल, आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. याच 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 21 धावा. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो, चॅम्पियन ट्रॉफी. जबरदस्त मेहनत घेऊन ही स्पर्धा उभारणी केली आहे. आजचा दुसरा दिवस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगेन बॉल. यावेळी ऑन साइडला फटका तर चांगला आहे. 1 बाउन्स क्लिअर होताना पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बल्ले से गेंद निकली जैसी बंदूक की गोली. वाह भाई वाह, त्या चेंडूवरती आलाय षटकार. 6. धाव फलकावर या षटकाराच्या मदतीने टोटल धावा झाल्यात तब्बल 26 धावा. पहिला बॉल वरती 2 आल्यात. त्यानंतर आपण पहिला 27 धावा, 27 रन्स. सॉरी, षटकातील पुढील बॉल. हा बॉल मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये खेळायचा होता. यावेळेस आपण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आता शोधावरती, कारण का आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल हा कंप्लीट झालाय. चांगली गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गौरंगच्या माध्यमातून, कारण का पहिल्या बॉलवरती 2 खर्ची केल्या होत्या. दुसऱ्या बॉलवरती आपण पहिला षटकार आल्यानंतर त्याच फलंदाजाला मध्ये निर्धाव चेंडू हाताळतोय. कमबॅक केलाय. धाव फलकावर मध्ये धावा जोडल्या गेल्या 27 धावा. षटक क्रमांक 4 आपण प्रगतीपथावर पाहतोय. आता चेंडू फेकून झाला टोटल 3. चांगली मॅच. चेंडू क्रमांक 4 घेऊन स्टार्ट केलाय. यावेळेस मात्र अतिशय देखणा बॉल आणि त्याच्यावर काय कमाल स्ट्रोक. इथं मात्र टाटा गुड बाय करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. 6. खेळ चालतोय. एका बाजूने आपण पहिला षटकार आल्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा षटकार आणि येणाऱ्या बॉलवरती काय घडेल. षटकाराच्या मदतीने धावा झाला टोटल 33. चांगली टोटल बनते टीम गौरापूर. अगेन बॉल. यावेळेस वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये खेळायचं होतं, पण इथे मात्र पंचांचा इशारा आहे. सिटीज वाईड बॉल. चेंडू फेकायचा तर वाशीला गेला काशीला आणि धावफलक मात्र 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 34. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. दुसऱ्या फेरीत आपण दुसरी मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 2 संघ मैदानामध्ये आमने सामने लढताना पाहायला मिळतात. अगेन बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, पण त्याला हा चेंडू मात्र टाटा गुड बाय करून चाललाय. चॅम्पियन ट्रॉफी ब्रँडेड चौकार. 4. तर चौथ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावर टोटल धावा झाल्यात 38. चांगली मॅच आणि जबरदस्त फलंदाजी करताना आपण पाहतोय अनिकेत ऑन फायर झालाय. अगेन बॉलवरती फटका सरळ बॅटने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये कुठलीही चुकी होणार नाही. कॅच अप क्वालिटी. आणखीन एक धक्का टीम गौरापूर.
शेवटच्या बॉलवरती मात्र फलंदाज अनिकेत बॅक टू पॅव्हलिन. यस डीजे. तर मॅच मधील 24 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलकावर धावा जर आपण पाहिला तर 3 बाद 38 धावा, 3 बाद 38 धावा या स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत टीम जय श्रीराम गौरापूर. नवीन गोलंदाज ट्रॅक वरती मिस्टर राहुल. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. चांगली टोटल बनताना टीम जयश्रीराम गौरापूर. अंतिम शेवटचं स्लॉक षडक हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मिस्टर राहुल. यावेळेस आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती त्रिफलाचित दांडी दांडी गुल विकेट. येस डीजे. दमखम दाखवतो स्लॉक षटकामध्ये आपण पाहिला तर गोलंदाज राहुल कडनं मात्र पहिल्या चेंडूवरती दांडी गोल केली. फलंदाज परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण जर फलंदाज पाहिला राहुलने आतापर्यंत जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ केला आहे आणि 5 बॉल मध्ये फक्त व्यक्ती कोट्यामध्ये धावा जमल्या ती फक्त 1 धाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साजन वैद्य. अगेन बॉल मिस टायमिंग आहे. जज करतो एसटी रक्षक. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बॅक टू पॅव्हलिन. साजन आला तेव्हा वाटला होता हा 10 दिवसाचा गणपती आहे, पण तो 1.5 दिवसात उचलला आणि पाठवला आहे मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट. दोन विकेट मिळवताना मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित धीरज नाईक ऑनलाईन मॅच ही पाहतात आणि त्यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. समालोचक करण्यासाठी सुद्धा पारितोषिक मिळत आहे, ती चांगली गोष्ट आहे. जमा सुद्धा झालेत ऑनलाईन पैसे. ऑनलाईन प्रेक्षक जोडले त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणखीन एक विकेट मिळवतील का? आणि इथे मात्र चांगला प्रयत्न केला होता. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली असती तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा होता गोलंदाजासाठी. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक. आपण पाहतो डीप लॉंगनला होता, त्यांनी हठात प्रयत्न केला पण तो त्याच्या वाट्याला आला नाही यश, पण तो 1 धाव निश्चित कंप्लीट झाली आणि मैदानाच्या आतमध्ये धावफलक एकेरी धावाने पुढे सर्कल जाऊन पोहोचला. 39 रन्स. अगेन बॉल वरती फटका चांगला आहे, पण तो लांबी किती तर लांबी क्षेत्ररक्षकाच्या हाता एवढी. विकेट. यस डीजे.
मुकाबला आपण पाहतो. काय कमालीचा विकेट टेकर गोलंदाज. हे षटक मधलं तर हाणामारीचं म्हटलं जाते, परंतु इथे मात्र जास्तीत जास्त विकेटची पडझड ही होताना पाहिली या षटकामध्ये. अगेन बॉल वरती आपण पाहिला तर धीम्या गतीने हा चेंडू दिमागदार हाताळताना पडतो. इथे मात्र पंचांचा इशारा. हा समांतर धाव मिळेल त्या चेंडूवरती अवांतर, आणि अवांतर रूपाने धाव फुलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. 40 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चांगली टोटल बनवली फायटिंग स्कोर जर म्हटलं तर आपण आतापर्यंत बनताना 40. अजूनही बॉल शिल्लक आहे त्या ओव्हर मधील. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अगेन बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र अव्वांतर फेकी करताना, आणि या 2 एक्स्ट्रा धावा टीम गौरापूर या टीमच्या खात्यामध्ये जमा होतील. टोटल धावा झाल्यात 41. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडवर आपण फलंदाज पाहतोय. अतिश धापशी त्यांच्या विरोधामध्ये राहुल. षटकातील 5वा बॉल. अगेन बॉल यावेळेस ऑन साईडला खेळल्या कार्पेटच्या साह्यानं डान्सिंग ग्राउंड चेंडू येईल तिथपर्यंत आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न झालाय मैदानाच्या आतमध्ये, आणि दुसरी सुद्धा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2च्या मदतीनं टोटल धावा झाल्यात 43 धावा. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. मित्रांनो आपण मॅच पाहतो. एका बाजूने जय श्रीराम गौरापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना सोपान स्मृती दुपारेपाडा. या 2 टीम मध्ये या पहिल्या सत्रातला अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. या अंतिम बॉलवरती बघूया किती धावा जमवल्या जातील. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतोय आकाश धापशीला आपण पाहतोय. लास्ट बॉलवरती सरळ बॅटनं देखना स्ट्रोक खेळा. यावेळेस आपण पाहतो 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचं कॉलिंग झालाय, धावत सुटलाय फलंदाज, परंतु इथे मात्र आपण पाहतो पंचांचा बोट आकाशाकडे, आणि शेवटची धाव घेताना फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हलिन, आणि 1 धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. धावा झाल्या टोटल 44 धावा. येणारे बॉल असतील 30, आणि करायच्या विजयासाठी धावा 45. मी सांगे कॅप्टन अँड SBP खुपरी कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी यायचंय, आणि टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया आदरणीय राजेशजी पाटील सर यांना. प्लीज वेलकम. एक चांगले निवेदक, चांगले सूत्रसंचालक म्हणून या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मोठं नाव. कॅप्टन AR स्मृती आईगादवी सांगे वर्सेस SBP खुपरी. हे 2 टीम एक टक्कर या ठिकाणी मात्र देताना पाहायला मिळतील. मनोज ठाकरे यांनी यायचे कॉम्बॉक्स मध्ये. मनोज ठाकरे यांनी पोचायचे कॉम्बॉक्स मध्ये. तर या ठिकाणी टॉस राजेशजी पाटील सर करतायत. एक चांगले निवेदक, सूत्रसंचालक, ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मोठं नाव, मोठे मोठे इव्हेंट सूत्रसंचालक ज्यांनी मात्र जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि टॉस जिंकलेला AR स्मृती गावदेवी सांगे या टीमनं. आपण टॉस जिंकलाय, काय स्वीकारणार या मॅच मध्ये? बॅटिंग करणार. 5 ओव्हरची मॅच बॅटिंग करताना समुद्र संघ फॉर्म मध्ये आहे तुमच्याप्रमाणे. टीमनं टार्गेट द्यावं 50+. वेल डन. बेस्ट ऑफ द कॅप्टन AR स्मृती गावदेवी सांगे आणि SB खुपरी. नक्की तुमच्याकडे या ठिकाणी पाहताय टार्गेट आहे मनामध्ये काय? 45 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपण असाल. कुठल्या कुठल्या बॉलर्सवर तुम्हाला भरोसा वाटतो? बाला आहेत, सागर वाडान आहेत, महेश गळा आहे. या हंगामध्ये आपण किती नाईट टुर्नामेंट खेळलेला आहात, आणि कसा अनुभव तुमचा आहे? ही 2री टुर्नामेंट आहे, आणि खूप छान वाटतंय खेळायला. वेल डन. बेस्ट ऑफ द कॅप्टन SB खुपरी टीम. तर जाऊया आपण मनोगताकडे. या ठिकाणी राजेशजी पाटील सर आमच्या समवेत जोडलेले आहेत.
काय म्हणाल सर, वाडा तालुक्याची आन बान शान हो या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी मानली जाते. पर्व तिसरं आणि या ठिकाणी आजची दुसरी रात्र पाहताना. थँक्यू सूरज. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे यांनी आपल्या नावाप्रमाणे सातत्याने आजपर्यंत जे वेगवेगळे उपक्रम राबवले त्यामध्ये आपलं वेगळंपण त्यांनी आवर्जून आजपर्यंत जोपासलं आहे. त्यामध्ये आमचे ज्येष्ठ बंधुराज जिजाऊ कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्यांनी तळागाळातून पुढे येऊन अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व या जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक पटलावर उमटवलं ते महेंद्रजी ठाकरे असतील. आणि आमचे जुने स्नेही ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संगतीनं आम्ही शैक्षणिक क्षेत्राला 20 वर्षापूर्वी सुरुवात केली आहे, ज्यांनी शैक्षणिक आणि क्रीडा कला सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये एक स्वतःचं वेगळं नाव उमटवलं ते कल्पेशजी ठाकरे असतील. आणि आमचे अत्यंत जवळचे स्नेही या क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं एक जाणतं उमदं व्यक्तिमत्व आमचा निखिल भोईर असेल, विवेक असेल आणि या सगळ्या संपूर्ण चमूच्या माध्यमातून डॉक्टर पराग ठाकरे आमचे मित्र, ह्या सर्व चमूच्या माध्यमातून गांधरे गावाच्या आजपर्यंतच्या वाटचालीला साजेसा असा उपक्रम आजपर्यंत अनेक वेळा त्यांनी राबवलेले आहेत. ही स्पर्धा केवळ तालुक्यालाच नव्हे, दरम्यानच्या काळामध्ये स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उंचपुरा असा हा षटकार आणि या षटकारानंतर स्वतःचं आणि संघाचं खातं तिथे फलंदाज खोलतोय. दरम्यान एक चांगली स्पर्धा केवळ या तालुक्यातच नव्हे जिल्ह्याला आणि राज्याला दाखवतायत. मला सांगायला अभिमान वाटेल कारण मुंबईसारख्या प्रगत शहरामध्ये या वाडा तालुक्याचा तरुण जेव्हा शिक्षण घेण्यासाठी जातो त्यावेळेस शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर वाड्याच्या तरुणानं एक वेगळं नाव आजपर्यंत कमावलेलंच आहे. परंतु आम्ही अशा पद्धतीच्या स्पर्धा भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या शहरांमध्ये पाहतो. पण ज्यावेळेस मित्र आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पुढील काळामध्ये त्यांच्याकडून अधिकाधिक चांगले सामाजिक उपक्रम सांगायला अभिमान वाटेल की कॉलेज जीवनामध्ये इथला प्रत्येक तरुण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळं नाव कमावले. त्याच पद्धतीनं या क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा साता समुद्रापार आपल्या या तालुक्याचं नाव पोहोचवण्यासाठी प्रत्येकजण कटिबद्ध राहील. इथला निर्णय कदाचित कोणाकडून एखादी छोटी मोठी चूक झाली तर या स्पर्धेला ती गालबोटच्या रूपानं जाणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी हीच नियतचरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. पात्र एकत्र चॅम्पियन ट्रॉफी 2025 वेलकम. आणि त्यांच्याशी दोन हात करताना आपण पाहतोय सोपान स्मृती दुपारेपाडा टीमचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी आलेत आणि मनीष कडनं काय कमालीची फलंदाजी केली आहे. यावेळेस मात्र आपण पाहतो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस वन बाउन्स ओव्हर द रॉप चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चॅम्पियन ट्रॉफी चौकार 4. दुपारेपाडा या टीमची 6 बॉलमध्ये आतापर्यंत 20 धावा कंप्लीट केल्या. येणाऱ्या बॉल असतील 24 आणि या येणाऱ्या बॉलमध्ये 24 बॉलमध्ये करायच्या धावा विजयासाठी 25. हे आव्हान अगदी सोपं केलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. जबरदस्त बॅटिंग केली. मनीषचं कौतुक करावं तेवढं थोडं असेल. जबरदस्त सुरुवात केली आहे. त्या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि 2 चौकारच्या मदतीने वैयक्तिक गोट्यामध्ये 20 आणि संघाची टोटल जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. पहिल्या षटकाचा भरपूर समाचार घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती आकाशला आणलं गेलंय. नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय राजेश वलटे, जुना जाणता अनुभव संपन्न असलेला खेळाडू आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. यावेळेस आपण बघतो वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये खेळताना आपण पाहायला मिळाला राजेश एक डॉट बॉल कंप्लीट झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल हाताळताना गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो राईटी आकाश थाळकेला आपण पाहतोय, ठाणगेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल वरती आपले दमखम दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या टोटल 28. चांगल्या टोटल मध्ये आपण पाहतो टीम सोपान स्मृती दुपारेपाडा टीमची टोटल 28-28. जबरदस्त बॅटिंग.
यावेळेस क्रॉस बॅटने खेळा क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये. पहिला धक्का टीम सोपान स्मृती दुपाऱ्यापडा राजेश वल्ट बॅक टू पॅवलिन. विकेट क्रमांक 1 चं पतन. जबरदस्त मॅच आपण बघतो. जबरदस्त अरेंजमेंट मध्ये ही स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. आणि आज आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहिला नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे चे आयोजक आहेत, कमिटी मेंबर्स आहेत. आपण पाहतो ओमकार ठाकरे बड्डे बॉय, त्याला आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या मार्फत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. यावेळेस मात्र खेळायचं होतं ऑन साइडला, पण तो मिस टायमिंग झालाय. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरीचं कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. तसंच आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये 2 धावा जमवल्यात आणि माझ्यासाठी सुद्धा आणखीन 100 रुपये Thank you. कॅश प्राइज झालाय. गणेश तरे नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3. आणि आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये बर्थडे सेलिब्रेट मुख्य मंचावर केला जात आहे. नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे मंडळाचे सदस्य, तरुण तडफदार यंगस्टर डायनामिक पर्सनॅलिटी ओमकार ठाकरे यांचा वाढदिवस. कामगार नेते महेंद्रजी ठाकरे, निखिल भोईर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, चॅम्पियन एंटरप्राइजचे प्रोप्रायटर कैलाजी ठाकरे सर्वांच्या उपस्थितीमध्ये. प्रति 30 अजूनही 15 धावांची गरज आहे मित्रांनो. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 18 आणि धावा करायच्या आहेत मात्र विजयासाठी 15 धावांची गरज. जबरदस्त मॅच, काही कमालीची सुरुवात आपण पाहिला तर सोपान स्मृती दुपारेपाडा टीम कडनं चांगली सुरुवात. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनचा सफर करत. धोंडो 6 जण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तत्पूर्वी आपण पाहतो 2च्या मदतीने टोटल धावा स्कोर कार्ड वरती 38. 25 वर्ष खेळलो. 25 क्रिकेटची कारकीर्द. तसेच आपण पाहतो तुषार वेले आणि विशाल तरे यांच्याकडनं सुद्धा कॉमेंटेटर कैलास कांबेरे याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. तर अतिशय चांगली स्पर्धा. त्या सर्व बक्षीस दात्यांचं ज्यांनी मला बक्षीस पोहोचवलंय त्यांचं पुन्हा एकदा धीरज नाईक, गणेश तरे, तुषार वेले, त्यानंतर विशाल तरे या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल येताना आपल्याला पाहायला मिळतं. मंद बॉल लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. खेळपट्टी गरम झाली आहे कारण धावफलकावर धावा जोडल्या गेल्या. टोटल टीमच्या 38 धावा या झाल्यात आणि विजयाच्या 7 धावा दूर आहे. पण इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आकाश सारखा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच्या भात्यातील आता मध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाचवा बॉल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना पंचांचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहतोय. रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पंचांना मात्र एक्सरसाइज करण्याची संधी निर्माण केली आहे. गोलंदाज आकाशनं धावफलक मात्र 1ने पुढे जाईल. बढोतरी होऊन जाऊन पोहोचेल 39 या अंकावरती. अगेन बॉल. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या मात्र उंची कमी प्राप्त झाली. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल कंप्लीट झालाय. या डॉट बॉलने आपण पाहतो जेवढे डॉट बॉल आणि जेवढे विकेट प्राप्त करतील तेवढे मात्र चान्सेस असतील टीम गौरापूर टीमला जिंकण्याचे.
आणि त्या हेतू उद्देशाने मात्र चांगली गोलंदाजी करतोय मिस्टर आकाश. अगेन बॉल, यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी. आकाश ठाणगेला मात्र इथे झेल मात्र धरतीला दान झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. बुडत्याला काडीचा आधार असतो आणि मित्रांनो गोलंदाजाला हा क्षेत्ररक्षणाचा आधार आपल्याला पाहायला मिळतो, पण इथे मात्र आधार मिळत नाहीये. तत्पूर्वी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावा पळून पूर्ण केल्यात 2 आणि 2च्या मदतीने टोटल धावा झाल्यात 41. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी करायचे 4 धावा. सुरुवातीला आव्हान वाटलं होतं मोठं आहे, परंतु पहिल्याच षटकामध्ये तब्बल 20 धावा ठोकल्या, जे आपण पाहतोय मनीषने, आणि मॅचची सूत्र अगदी सोपी केली. आणि आता आपण पाहतोय 12 बॉल आणि 4 ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला जातोय नवीन आकाश ठाणगे. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे रुचित. रुचित पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न करतो, इथे अपयशी ठरला आहे. डॉट बॉल कंप्लीट झालाय. डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळतोय गोलंदाज आकाशकडनं चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी सातत्याने त्यांनी या 4थ्या क्रमांकावर येऊन केली आपल्या टीमसाठी. पण आता संघ अडचणीत सापडलाय, तर बघूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. या षटकामध्ये जास्तीत जास्त विकेट आणि डॉट बॉलवर त्याचं लक्ष असेल. इथे मात्र आपण पाहतो चांगला फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला स्टॉप करायला तत्पूर्वी टोटल धावा पळून काढल्यात 2 आणि 2च्या मदतीने टोटल धावा झाल्यात 43 धावा. अगदी 2 धावा दूर राहतो विजयासाठी. सामन्यामधलं चित्र आता मात्र आपण पाहिलं तर विजयाचा एक पाऊल पुढे टाकताना आपण पाहतोय सोपान स्मृती दुपारपाडा टीम. यावेळेस स्विच हिट खेळायचा होता, इथे मात्र बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला नाही, पण तो एक धाव अगदी सहज कंप्लीट केली. फेकी खराब पाहायला मिळाली. पंचांचा निश्चित हा मॅच फिनिश झाली असती, परंतु पंचांकडला हा चेंडू मात्र आदळला आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावफलक एकने पुढे जाऊन पोहोचलंय 44. आता समांतर रेषेमध्ये हा सामना आलाय. या ओव्हर मधील मात्र आपण चेंडू तपासणी केली, आतापर्यंत चेंडू फेकून झालाय टोटल 3. कार्पेटच्या साईड हा चेंडू खेळाय. इथं सन्मान देताना आपल्याला पाहिला मॅच मध्ये मात्र पाहिलं तर टीम विन ठरली सोपान स्मृती दुपारेपाडा. कॉंग्रॅच्युलेशन, बी हार्ड लक टीम. जय श्रीराम गौरापूर ही टीम मात्र पराभूत झाली, दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचली होती. त्यांचं मात्र आपण पाहतोय कौतुक करूया. नेक्स्ट मॅच, या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ओन अँड ओनली 10 बॉल मध्ये तब्बल 28 धावांची बहारदार खेळी केली, तो मात्र ठरतोय